क्रमांक 126 घाटकोपर पश्चिम च्या नगरसेविका डॉक्टर अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती संजय भालेराव जे 2019 आणि 2024 चे उपाठाचे त्या ठिकाणचे विधानसभेचे उमेदवार होते, हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. मी भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि घाटकोपर पश्चिमचे आमदार श्री राम कदमजी यांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांना प्रवेश द्यावा. गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या मुंबई शहराचा विकास आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकास केला आहे, मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, सीसीटीव्ही कॅमेरा नसतील किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर असेल, या सर्व विकासाने प्रभावित होऊन संपूर्ण मुंबई शहराची जनता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आपला आशीर्वाद देताना दिसत आहे. आणि त्याचबरोबर इतर सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधीही या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये वॉर्ड नंबर 1 च्या उपाटाच्याच नगरसेविका तेजस्वी घुसाळकर, वॉर्ड 122 मधले माजी नगरसेवक चंदन शर्मा आणि आज वॉर्ड क्रमांक 126 चे उभाटाच्या नगरसेविका डॉक्टर अर्चना संजय भालेराव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये इतर सर्व पक्षातील जे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आज डॉक्टर अर्चना संजय भालेराव आणि संजय भालेराव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.